नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? तर तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे कधी न ऐकलेली, कधी न खाल्लेली डिश, ती म्हणजे कुरकुरीच्या भाजीची पुरी. तर चला बघूया कशी बनवतात. तर आधी मी ते स्वच्छपणे धुवून घेतलं. त्यानंतर बारीक-बारीक कट करून घेतलं. मग एका पातेल्यात 2 ग्लास पाणी घेतलं. चवीपुरतं मीठ टाकून त्यात भाजी टाकून घेतली. त्याला एकजीव करून एका साईडला सारण्याची तयारी केली. 1 वाटी तीळ घेतलं. त्यामध्ये अर्धा वाटी साखर घेऊन त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं. त्यानंतर एका भांड्यात काढून घेतलं. तोपर्यंत आपली भाजीला उकळी आलेली असणार. त्यामध्ये 2 ग्लास तांदळाचं पीठ घालून घेतलं. तांदळाचं पीठ घातल्यानंतर त्याला एकजीव करून पूर्णपणे गोळे न होऊ देता त्याला पूर्णपणे एकजीव करून घेतलं. मग एका पातेल्यात काढून त्याला छान असं मळून घेतलं. तो पीठ मळून घेतल्यानंतर छोटे-छोटे गोळे करून घ्यायचे. गोळे केल्यानंतर त्यात वाटी बनवायची त्याची आणि सारण घालायचं. सारण घातल्यानंतर छान असं मोदकाचा आकार देऊन त्याला पॅक करून घ्यायचं. पूर्ण गोळा तयार करून त्याला छान आपण चपाती लाटतो तसं चपातीसारखं लाटून घ्यायचं आणि तव्यावर टाकून तेल लावून त्याला दोन्ही साईडनी छान असं भाजून घ्यायचं, परतवून घ्यायचं आणि इथे आपल्या कुरकुरीच्या भाजीची पुरी आहे रेडी. तर मी चला तुम्हाला कळवते कशी झाली आहे, कशी बनली आहे आणि पुरी खूप अमेझिंग झाली होती, खूप टेस्टी झाली होती. तुम्ही सुद्धा एकदा घरी ट्राय करून बघा, बनवून बघा आणि मला शेअर करा रेसिपी. तुम्हाला अशी व्हिडिओ बघायला आवडेल का? मला नक्की सांगा. ओके, बाय.